नमस्कार मित्रांनो, एके ऑल कंटेंट चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कुंभ राशींच्या मित्रांनो, शेवटच्या यात्रेची तयारी करा. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. पण थांबा, आजचा हा व्हिडिओ कोणाच्या मृत्यू किंवा जीवन संपवण्याबद्दल मुळीच नाही. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशींच्या त्या लोकांविषयी ज्यांच्या आयुष्यात आता एक खूप मोठा ऐतिहासिक आणि अंतिम बदल होणार आहे. असा बदल जो तुमचं जुनं आयुष्य, तुमचं जुने सगळे दुःख, त्रास आणि अपयश कायमचं गाडून टाकेल आणि तुम्हाला एका नव्या, सर्वात भव्य आणि यशस्वी प्रवासाकडे घेऊन जाईल. जर तुमची रास कुंभ असेल, तर मागची काही वर्ष तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हती. धोका, एकटेपणा, पैशाची चणचण आणि प्रचंड मानसिक ताण हे सगळं तुम्ही सहन केलंय. पण आता या विश्वाचे सर्वात मोठे न्यायाधीश भगवान श्री शनिदेव तुमच्या आयुष्याचं संपूर्ण पान पलटवणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की कुंभ राशीच्या लोकांसाठी नक्की ही कोणती अंतिम यात्रा आहे, ज्याची तयारी करण्याची वेळ आता आली आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब होणार आहे. जुन्या आयुष्याला निरोप. याला अंतिम यात्रा का म्हटलंय मित्रांनो? जेव्हा आपण अंतिम यात्रा हा शब्द ऐकतो, तेव्हा मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. पण अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रांमध्ये अंतिम यात्रेचा अर्थ असा असतो, तुमच्या जुन्या कमजोर रूपाचा अंत आणि एका नव्या, अत्यंत शक्तिशाली रूपाचा जन्म. कुंभ राशींच्या लोकांनो, तुमच्या कुंडलीत शनिदेवाच्या 7.5चा जो टप्पा सुरू आहे, त्याने तुम्हाला आतून पार तोडून टाकलं असेल. तुम्ही ज्या लोकांवर सर्वात जास्त विश्वास ठेवला, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या व्यवसायात, नोकरीत आणि करिअरमध्ये सतत अडचणी आल्या. पण जरा थांबा, हे सगळं फक्त एकाच कारणासाठी घडत होतं, जेणेकरून तुम्ही आतून मजबूत बनावं. आता वेळ आली आहे तुमच्या दुःखाच्या अंतिम यात्रेची. तुमच्या आयुष्यातून ते सगळे मतलबी लोक, त्या वाईट सवयी आणि ती नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाणार आहे, ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत पुढे जाण्यापासून रोखलं. शनिदेव आता तुमच्या परीक्षेचा अंत करत आहेत. आता तुम्हाला तुमचं जुनं हताश रूप मागे सोडावं लागेल आणि एका राजासारखं पुन्हा उभं राहण्यासाठी तयार व्हावं लागेल. मला सांगा, तुम्ही या मानसिक बदलासाठी तयार आहात का? शनिदेवाचा अंतिम न्याय आणि मोठा बदल. कुंभ राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि शनिदेव कधीच आपल्या मुलांचं वाईट करत नाहीत. ते फक्त सोन्याला आगीत भाजून त्याचं शुद्ध कुंदन बनवतात. आतापर्यंत त्यांनी तुम्हाला खूप तापवलंय, पण आता ते तुम्हाला चमकवणार आहेत. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात 3 सर्वात मोठे बदल होणार आहेत, ज्याची तयारी तुम्हाला आतापासूनच करायची आहे. पहिला बदल, आर्थिक चणचणीचा अंत. जर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल किंवा तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर आता ते मार्ग मोकळे होतील. धनलक्ष्मी आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभाच्या नव्या संधी मिळतील. दुसरा बदल, शत्रू आणि धोकेबाजांचा सफाया. तुमच्या अवतीभोवती जे लोक गोड बोलून पाठीत वार करणारे बनून फिरत होते, त्यांचे खरे चेहरे आता तुमच्या समोर येतील. हे विश्व स्वतःहून अशा लोकांना तुमच्या वाटेतून दूर करेल. तिसरा बदल, मानसिक शांतता आणि मानसन्मान. समाजात किंवा कुटुंबात जिथे तुम्हाला कधीतरी कमीपणा घ्यावा लागला होता किंवा अपमान सहन करावा लागला होता, तिथे तुमची प्रतिष्ठा पुन्हा वाढेल. लोक स्वतःहून तुमचा सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. तर कुंभ राशीच्या मित्र आणि मैत्रिणींनो, या नव्या प्रवासासाठी काय तयारी करायची? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे भव्य यश आणि हा बदल तुम्हाला घरात एका जागी बसून मिळणार नाही. जेव्हा आपण कुठल्या मोठ्या प्रवासाला निघतो, तेव्हा आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. अगदी त्याचप्रमाणे या नव्या आयुष्यासाठी कुंभ राशींच्या जातकांना आजपासूनच 4 गोष्टी कराव्या लागतील. पहिलं, तुमचं भूतकाळ विसरून जा. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं, त्यांना मनापासून माफ करून टाका. त्यांच्याबद्दल विचार करून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. त्यांचा हिशोब शनिदेवांवर सोडा. तुम्हाला तुमच्या नव्या प्रवासात मन हलकं करून निघायचं आहे, द्वेषाचं ओझं घेऊन नाही. आळस सोडा. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत. आता नशीब तुम्हाला साथ देण्यास तयार आहे, पण तुम्हाला तुमच्या कर्माचा, कष्टाचा वेग वाढवावा लागेल. आपले ध्येय निश्चित करा आणि आजपासूनच कामाला लागा.
तसेच वाणीवर नियंत्रण आणि शिस्त. कुंभ राशींचे लोक मनाचे खूप साफ असतात, पण कधीकधी रागाच्या भरात ते कडू बोलून जातात. आता तुम्हाला शांत राहायला शिकावं लागेल. तुमची शांतताच तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. गरजूंची मदत करा. शनिवारी एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला शक्य ती मदत नक्की करा. मुक्या प्राण्यांना, काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना अन्न पाणी द्या. यामुळे शनिदेवाची कृपा तुमच्यावर अधिक वेगाने होईल. तर माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनी मैत्रिणींनो, आता घाबरणं बंद करा आणि चेहऱ्यावर एक छानसं हसू आणा. कारण जो काळ तुम्हाला उद्ध्वस्त करायला आला होता, तोच काळ आता तुम्हाला घडवायला आणि आबाद करायला येत आहे. तुमच्या दुःखाची, अश्रूची आणि अपयशाची अंतिम यात्रा निघण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या नशिबाचा एक नवीन सूर्य उगवणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मपथावर पुढे चालत राहा. जर तुम्हालाही असंच वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता हळूहळू बदल सुरू झाले आहेत, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण विश्वासाने जय शनिदेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशींच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक नवीन हिंमत मिळेल. व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे तुम्हाला मिळते तुमच्या आयुष्याला बदलून टाकणारी एकदम खरी आणि अचूक माहिती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. सुरक्षित राहा आणि तुमच्या या नव्या भव्य प्रवासासाठी तयार राहा.